गिरिजा, अर्थातच तुमची प्रतिक्रिया म्हणजे एकूणच कमेंट्सचा पाऊस पडलेला आहे आणि अशा सगळ्यामध्ये अर्थातच आपलं व्यक्त होणं आमच्यासाठी महत्त्वाचं. थँक्यू सो मच. काय कळत नाहीये सध्या नक्की काय अर्थ असतो ह्याचा. मजा येते एका पातळीवर, कारण अचानक खूप लोकांचं लक्ष आपल्याकडे आहे, त्यामुळे जरा म्हणजे भांबावून पण गेले आहे. पण छानही वाटतंय, अर्थात कौतुक होतंय. खूप चांगले मेसेजेस, कॉमेंट्स येत आहेत. त्याचबरोबर काही फार चांगले मेसेजेस नाही पण येत आहेत. काही वाईट कॉमेंट्स येत आहेत, काही एडिटेड फोटोज येत आहेत. त्यामुळे असं सगळं एकत्र सुरू आहे. फोन वाजणं बंद होत नाहीये. त्यामुळे काय सध्या सुचत नाही. मला वाटतं हे जरा ट्रेंड हा संपला आणि ही वेव ओसरली की मला नंतर सांगता येईल मला कसं वाटत होतं. आता काही काम सुरू आहे आणि बरोबर हे सगळं, त्याच्यामुळे काय काय म्हणावं. पण याची पूर्ण कल्पना आहे की याला ट्रेंड यासाठीच म्हटलं जातं की हा येतो आणि मग तो जातो. त्यामुळे त्याला किती मनावर घ्यावं हे आपल्या सगळ्यांनाच कळतं या क्षेत्रात काम करणाऱ्या. आज आहे उद्या नाही असंच असतं या गोष्टींचं. माझं काम मी करत राहीन आणि ते लोकांपर्यंत जर या निमित्ताने पोहोचत असेल तर आनंदाची गोष्ट आहे. बाकी आहेच मी इथे. गिरिजा, या सगळ्या ट्रेंड नंतर जशा तुमच्या मोबाईलची घंटी वाजते, रिंग वाजते, तशी अनेकांच्या मनामध्ये सुद्धा रिंग वाजू लागलेले आहे आणि त्यातनं हे सगळं नॅशनल क्रश ही जी काही वेव आपण म्हणतोय, तुम्ही त्याचा उल्लेख वेव असा केलाय, ती अनुभवायला मिळते. काय थँक्यूच म्हणेन मी त्यांना. असं वाटतंय खरंच कळत याचा काय अर्थ समजावा. कुठे कुठे असंही लिहिलंय की या वयात सुद्धा नॅशनल क्रश. तर मला नक्की काय लोकांचं म्हणजे काय मी समजून घ्याल मी म्हातारी झाले का नाही, म्हणजे कमी वयात का जास्त वयात, म्हणजे नक्की कशाबद्दल काय वाटावं ह्याचा काही नेम नसतो. आणि मगाशी म्हणाले तसं कोणाला काय आवडेल, कशाचं कौतुक वाटेल असं काही नाहीये की ही पहिल्यांदाच मी काही इंटरव्ह्यू दिलाय का पॉडकास्ट केलाय. या आधी मी खूप चित्रपटांमध्ये कामं केली, जाहिरातींमध्ये केली आहे. त्यामुळे असंही नाही की मी सोशल मीडियावर नाहीये त्यामुळे आज पहिल्यांदाच लोकांनी मला पाहिलंय. आता हेच ना की कोण काय कधी कसं उचलेल, मग त्याचा कसा ट्रेंड बनेल आणि मग ते अल्गोरिदम कसं काय पुश करेल, हे ह्याला काहीच नियम नसतात किंवा ह्याला कुठल्याच प्रकारचा काही लॉजिकच नसतं ह्याला. तर जोपर्यंत हे चार दिन की चांदणी आहे तोपर्यंत मजा वाटते मला. असं म्हणूयात का, आतापर्यंत तुम्ही अभिनेत्री म्हणून सगळ्या प्रेक्षकांना भेटत होतात, आता एक व्यक्ती म्हणून तुमचं व्यक्तिमत्व या मुलाखतीच्या निमित्तानं सगळ्यांच्या समोर आलं आणि त्यातला तो साधेपणा, सोज्वळ ते रूप हे लोकांना आवडलंच आणि त्याची मिळणारी पोचपावती असेल तर चांगलीच गोष्ट आहे. काय बोला मी. थँक्यू. नाही, मला कल्पना आहे या सगळ्या कौतुकावरती रिॲक्ट होणं हे अर्थातच तुमच्यासाठी थोडंसं अवघडले पण देणार असेल. हा म्हणजे मजाच सुरू आहे. काही काही लोकांनी खूप क्रिएटिव्ह आणि खूप भन्नाट पोस्ट केल्या, तर मला त्या क्रिएटिव्हिटीची पण खूप मजा येते. तुम्हाला आवडलेली एखादी पोस्ट? मजा मी आत्ताच माझ्या आईला सांगत होते. बाहुबली आहे ना चित्रपट, त्याच्या पहिल्या भागात जेव्हा पहिल्यांदा सगळ्या लोकांसमोर बाहुबली येतो आणि कटप्पा त्याला सांगतो की तू खरा कोण होतास, तेव्हा तो कटप्पाला विचारतो ये कौन है जिन्हें जानता नहीं और उनका मैं भगवान बन गया हूँ. बरं, आता आणखी फक्त शेवटला की रश्मिका मंदानाला तुम्ही टशन देताय अशी चर्चा आहे आता. अरे यार, असं काय असतं का. त्यांनी आपापले काहीतरी कंपॅरिझन काढले आहेत आणि काही कोणाला मी टशन बिशन काही देत नाहीये. सगळ्यांनी आपापलं छान काम करावं आणि काय म्हणजे थँक्यू. तुम्हाला असं वाटत असेल तर नाही माहित मी याबद्दल काय बोलावं. बरं, धन्यवाद आपण साधलेल्या संवादासाठी. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. तर एस राजामौली यांच्या चित्रपटातील देसी गर्ल प्रियंका चोप्राचा धमाकेदार लुक अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. पोस्टरमध्ये प्रियंका पिवळ्या साडीमध्ये हातात बंदूक घेऊन मंदाकिनी या रहस्यमय भूमिकेमध्ये दिसते. राजामौलींनी पोस्टर शेअर केलेला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीला जगात एक नवीन ओळख देणारी महिला देसी गर्ल प्रियंका चोप्रा पुन्हा स्वागत आहे.
जग तुमच्या मंदाकिनीच्या अनेक छटा पाहण्याची वाट पाहते अशी कमेंट राजामौलींनी फोटोवरती केली। या चित्रपटामध्ये महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारन सुद्धा प्रमुख भूमिकेमध्ये आहे।